दिव्यानी भरला रंगमंच सारा कलेच्या सागरात शोधतो किनारा लंबडा करूया रंग घटाळाचा ताल धरूया घटाळाचा ताल धरूया दिव्यानी भरला रंगमंच सारा कलेच्या सागरात शोधतो किनारा लंबडा करूया रंग भरूया घटाळाचा ताल धरूया घटाळाचा ताल धरूया
Hallelujah.
एवढंच ना त्या आठवणी आपल्या आपण पुन्हा आठवणीत जाऊया तुमच्या
राधे तुला माझ्यासाठी एक छानसं गाणं बोलायला लागेल. गाणं? आणि आता? हो राधे आता. बरं ठीक आहे तू म्हणतो मला म्हणते एखादं गाणं. हॅलो.
राग माझे
Thank you.
आता झाली वर आले ना आता म्हटलं येईल
मी गेलो तर आपलं त्याच्या बाहेर जागा गो तिला शिरी तोडली वागे आणि आली होता थोडी हे पडलं तू मेरा पार काही घाबरलो होतो काय सांगू आणि थोडी मेरा माझ्या सरला तर काय केलं सगळं ढगात लागलं फॉरवर्ड लागलं शाप गेला काय गेलंस बघा काय कशी कशी उचलली ती घरात आत ठेवली आणि पाणी ठेवला गरम हे आंघोळ घालायला केला गरम पातेल्यात पाणी ठेवला आणि म्हटलं काय दावीत होता तेवढ्या तुम्ही कोण ठोकली म्हटलं दाबून देताय आणि मग मी येता मला काय वाटलं काय पण आलंय काय ज्या रांगोळीच्या बिया काय हो काढल्या ती बाई वापरणार की खायची आणि हे बाय त्या तुझ्या काळजाला आंब्याला आहे ना तुझ्या आधी पाणी पी घातलं माझा आंबो माझं काजू आले मोठी शाणी बाई तुम्ही मला हिला आयुध करता कशाला तुम्ही सांगताय आपल्याला माहेरी जायचं आधी म्हणून चहा पाणी पाजला असता मावशी आम्हाला कोणालाच वाट माहित नाही म्हणून तुला हात मारते तिला गाव लिहून नाही ती म्हणून जाता महिला बाजूनीच मगाशी बोलत होता आई होतं काय श्यामरावांचं नाव घेते नाकातल्या शिवाय पण पुस्तक स्वतःचा नवरा घेत त्याची किंमत आता जाऊ दे विकायला घेतलेत ताल तिथं उघडत वाण करूनच आहे काय आता मला तिथून राहतं काय बोला इकडे
अशी गेलं त्यात नको आई जेवणच पण लई पोचला तर लई लागतो काय चुकी लावून तू सुट टाकते जेव नको फेसबुकवर टीव्ही झाला माझा जुना फेसबुकवर टीपी झाला माझा जुना माधवरावांना ते मी म्हणलो तंबाखू आणि जुना विकायला घेतलं मी त्याची सांग ना मावशी दिसते की नाही एकदम सही रे सही असू दे बाई तू म्हणतेस ना म्हणून तू सही आलं की माझ्या जीवाची येतो आधीच पुढे आलोय मला माहिती आहे तुम्हाला पुढे बोलायची झाला होता मधमाशांचा पोळा गेली म्हणायची नाही आधी सांगता मी आता एक डॉलर मारला ना 30-40 धावत येते काय हिरोईन आहे पुढे सांग नाव घे झाला होता मधमाशांचा पोळा सांग पुढे सांग तुझ्या पब्लिक पडला माझा डॉलर आहे काय तुमच्यावर की काय बोलताय तरी तुम्हाला आणि विकायला काय घेतलंय मावशी नात्याने खल्लच नाही ते खरलंच नाही खरंच कधी खरंच तेव्हा सांग आता आम्ही आणलेलं आहे त्यातलं घेऊन तुला थोडं पण परत असं करू नको त्याच्यात येणार नाही आम्ही परत पाठवू आता माझ्या गोकुळच्या काठी कृष्ण माधवी तो पाथरे गोकुळच्या काठी कृष्ण माधवी तो पाथरे श्रीहरीचं नाव घेते चालले मी बाजारी एकटीच झाली मी घरात मावशी इथं आपलं चिकटवलं असं मला विकायला काय घेतलंय मावशी मी विकायला घेतलं दूध आता माझं आता जायचं पण तू का आणलंस आणि तुझं नाव नाही घेतलंस माझं काय म्हातारीचं मी काय ऐकताय का माझं नाव खामकी आहे इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर अगं जुनं काय घोडचं नवीन आहे जुनं काय पहिल्या जुनंच वाटतं नंतर नवीन असतं काय पुढं इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर काय सांगू अशोकरावांचं नाव घेते नितीनरावांची लवकर काय त्या बबनरावांची ऐकत की तुम्हाला मला जायचं एक गाणं पण काय माझं आवडत काय पण लोकांना आज सांगताय पुरावाल्यांना नाही मन कर सर्व वया मिलन शान पुरावाल्यांना नाही मन कर सर्व वया मिलन शान
आता ठीक आहे ना बोल नाही या पुढे येऊ नका हा माना काय तुला आम्ही एकच काम आहे मोर आणि पुढं पुन्हा या मी मागणे आता बघ तुझं जागा कमी आहे ना मी आपलं पुढं वाढतो असे जमलाच नाही या या Yeah.
भक्तांचा कैवारी आणि राजेचा श्रीहरी श्री कृष्ण भगवान त्या दुष्ट कौस्तभाचा वध करण्या आणि भक्तांच्या रक्षा करण्या या भूतलीचे अवतार धरलाय. युगायुगे माझे अनेक अवतार आहेत. आम्ही सदाच बऱ्याच भक्तिलो आहे. असंख्य भक्तजन मला जगात करतात, पण त्यांना काय माहिती मी खरा बसलोय मानवा रूपात. तो खरा मनाने माझी भक्ती भाव करेल, मला प्रकट होईल. हा आज हिंदूचा माना बाजारात जात आहे. त्याचा रस्ता प्रतिबंध करायला पाहिजे. पण ही कामगिरी आपल्याला करता आपल्या जोडीच्या सवंगड्यावर चालली पाहिजे. सुदामा, अरे सुदामा, सुदामा, अरे सुदामा. आलो देवा आलो. आशीर्वाद आहे. सुदामा, आज तुझ्यावर तुला मोठी जबाबदारी सोपवणार आहे. मोठी जबाबदारी? हो सोडता पार पाडशील ना ती जबाबदारी? नक्कीच देवा. तुम्ही आजपर्यंत दिलेली जबाबदारी मी कधी पार पाडली नाही, तसं कधी झालंय का? सुदामा, मला आपल्या मैत्रिणीची पूर्ण विश्वास आहे. युगायुगे भक्तजन आपल्या मैत्रीचे शब्दाला देतील. आता मी आशीर्वाद देतो. धन्य झालो देवा. पण देवा, जबाबदारी कोणती? 1660 लोक का ठार पाठ करून मरणीच्या बाहेर आहे. त्याचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. ठीक आहे देवा, तुम्ही निश्चित राहा आणि बुद्धिमान. सुदामा, त्या डोंगराने उतरून आणि कांदा विचारला सागर कायदा दिसला मृत्यू मारणार. ठीक आहे देवा. तो मी. आता घाई काय तेवढी मोठी जबाबदारी घेतली खरी, पण ती पार पाडायची कशी? एकट्याला तर काही जमणार नाही. त्या गवळणी असणार 16 शस्त्र 360 आणि मी एकटा. मी जर त्यांचा रस्ता अडवायला गेलो तर माझ्या पुरा फुका करून टाकतील. नाही 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 नाही. हा, एक काम करतो, एक समज आहे त्याला बोलावून घेतो. अरे पेंद्या, पेंद्या, अरे पेंद्या, अरे काय रे तुला, काय रे काय? अरे तू लवकर ये. अरे कशाला? अरे कृष्णदेवांनी मोठी जबाबदारी दिली आहे. थांब जरा दाखवतो मग येतो. हे काय दाखवायचं आहे ते नंतर दाखव. आधी लवकर ये. अरे आता हलवतो करतो मग येतो. अरे बाबा, तू सगळा बाजूला ठेव आणि तू लवकर ये. असं म्हणतोय होय. मग आलो ये लवकर. आलो. माझ्या
आईने पाठवला गुराचा राया राणाला माझ्या आईने पाठवला गुराचा राया राणाला काय सांगू तुला रे सुद्या मोठा गडबड घोटाळा झाला काय सांगू तुला रे सुद्या मोठा गडबड घोटाळा झाला काय तू बोलवली लय गडबड मोठी कसली गडबड काय सांगू तुला बघ मी सकाळी उठतो ना तेव्हा मला पहिला दाखवायला लागतं मला तो ऐकून तर घे आपण बघ सकाळी उठलो मला दाखवायला लागतो काय दाखवायला लागतो थोडं ऐक सांग नंतर हलवतो
तो नाही बदलत नाही. बघ दाखवतो म्हणजे अरे वसाड्या देवाला नैवेद्य दाखवतो. नैवेद्य दाखवतो. तुला काय वाटलं? अरे काय तुझ्या तू आणि हलवतो म्हणतो. देवाची पूजा करतो ना आपण, तेव्हा घंटा हलवतो ना. ती म्हणलो घंटा हलवतोय. देव पूजा करत असतो. मग तुला काय वाटलं? आणि अर्थ काहीतरी बोलत असते. अरे वसाडी दिलाय गंमत मोठी. अरे आंदोलन करत होतो. अरे देवा. तर तुला काय झालं? म्हणजे आधी देव पूजायचं नंतर आंघोळ करायचं. हा मग तुझं काहीतरी वेगळंच आहे. ही माझी स्वतःची पूजा आहे ना बाबा. तुझी स्वतःचीच आहे. माझीच आहे. तू आधी सांग मला. हा बोल. मी तुला कशाला बोलवले? तेच विचारतो तुम्हाला कशाला बोलवलं? खूप मोठी जबाबदारी आहे. कोणती? कृष्णदेवाने आपल्याला खूप मोठी जबाबदारी दिली आहे. अरे कृष्णदेव आपले. अरे हा ते काय? अरे असं बोलणार ते. हा ती कोणती जबाबदारी? हा 16 360 गोपिकांचा मेळा. 360 गोपिकांचा मेळा. 8 माठ करून मथुरेच्या बाजारी चाललाय. जाऊ दे ना. तुला काय करायचंय? असं कसं जाऊ दे? काय माझ्या बापाचं नाही, नाही त्यांच्या बापाचं नाही, तुझ्या बापाचं जात नाही. अरे तू कशाला बदलून बोलतो? जाऊ दे त्यांना. कृष्णदेवाने आपल्याला सांगितलंय त्यांचा रस्ता आपल्याला अडवायचा आहे. त्यांचा रस्ता अडवायचा आहे असं म्हणतोय. हा. पण बाबा तू का म्हणतो 360 गवळणी? 360 गवळे. आपण दोघं मग अरे बाबा पीठ पाडतील भाकरे बाजाराला घेऊन जातील. मला जमणार नाही म्हणून तुला बोलावलं मी. अरे बाप असं म्हणतो. मग बाबा तू माझ्या नाही जा पार्टनर बाबा. माझा एक जोडीदार आहे. मग तो बरोबर काम करतो. हा बोलव मी. तुझा मा बरोबर सांगलं. पण कोणत्या प्रकारे हाक मारलो रे? एक काम कर. मोठ्याने आवाज दे. माझा आवाज यांचे 2 प्रकार आहेत. काय म्हणतोस? एक आवाज येतो पीठच्या डेटापासून आणि एक नाकातल्या नाकात. देवीच्या देठापासून आवाज दे. असं बोलतोय. हे मोठ्याने दे. बाय हा. एवढी वागिंगल नाही पण तेवढं आवाज देऊ. मोठ्या की छोटे? मोठ्याने. म्हणजे असं होतं. देवीच्या देठापासून मोठ्याने आवाज दे. असं होतं. ऐक काय होतं? ते काय आवाज द्यायला सांगितलं? असा? हा. मोठ्यानं आवाज दिला. तुला एवढा आवाज निघतो देवीच्या देठापासून? मोठ्याने बोलून मोठ्यानं देणार ना. आता एक काम कर. हा. आता एकदम भुलो आवाज दे. असतं काय आत्ता पण आवाज देतो तो. दे, दे. बघ अगं बरं. अरे इकडे ना इकडे. अरे बाबड्या रे बाबड्या. कशाला पाठवली? मीच आवाज देतो. मीच करतो. बरोबर आहे. तुझा सगळा वेगळाच आहे. लागला वेगळा लागतो. कोणतं बघा आवाज येतो? अरे बाबड्या. अरे काय ना काय? अरे बाबड्या. तुला गुलाबात झाला काय? अरे इकडं ये वासड्या. अरे कशाला? अरे इकडं ये. मोठी गंमत आहे तुला सांगतो ये. अरे काय गडबड काय आहे? अरे ये तू गडबड तुला आल्यावर सांगतो ये तू. अरे येता लवकर ये. सकाळ सकाळी गडबड झाली. गळा काढून ती हसीनात गेली. हिन नको ते घडविलं. अरे हिन नको ते घडविलं. अरे तुझा काळून माझ्या कपिलाला लय भारी गंडवल. तुझा काळून माझ्या कपिलाला लय भारी गंडवल.
हे नाव काय तुला संकट कुठलं होतं तू सांगशील मला ऐकायचं काय हा मग तुमचं काम सुरू काय चाललंय ना अरे काय झाला हा आणि काय झाला मी माझ्या गायला चालाय सोडली माझ्या गायला चालाय सोडली मला सोडली आणि मी माझ्या दोन काढल्या काय तिच्याकडे होत्या तर बोल ना तुला बोल काढल्या माझ्या दोन्ही भाज्या होत्या दोन गोट्या काढल्या मी गोट्याने खेळायला लागलो गोट्याने करायला लागला मी गोट्याने खेळायला लागलो हा माझी तिकडे गाय चलते आणि मी इकडं बघे निघतो तुझी गाय तिकडे चढते इकडं माझी गाय चलते मी इकडं बघे निघतो कलता काय झालं माहित आहे आणि ते अभिषेक थांबले मग त्या गुलामांचा तो काला मला माझ्या गायला डोक्यात गेल्या आणि काय तो आला ना माझ्या पण चलेला आला माझी गाय फुलं त्याचा परिणाम माझी गाय फुलं त्याचा परिणाम फिरता या गुलामाची काय बैलांना तेव्हा काय करायचं म्हटलं या गुलामाच्या काला बैल बोलायला हा पण तुमचा आता मला खालायचा काय आता खालायचा काय करायचा मला काय गुलामगात फुलं मी मागलं मी फुलं तर लंगात मागलं आता करता वासाच्या आपल्या लहानातनं फिरला आलं मला आपल्या लहानातनं फिरला आणि बाबा कसा बसा त्याचा लंगात सोडवला माझ्या गायला घरात बांधली मला घरात बांधताय दाव्या म्हणून तेव्हा बसायला तुमचा आवाज गेला काय बोलत होतास ना आता मग मी माझ्या अंगाला घाम आलाय ना तर कुठता नाही आता आता बोलला अंगाला घाम आताच बोलला ना मी तुला काय वाचला तुझी भाषा बोलते तुमचं काम नाही हे जाऊ दे कृष्ण देवाने मोठी जबाबदारी दिली तुझ्यावर आपल्या ठिकाणवर आपल्या ठिकाण दिलीच ना तुला दिल्याचं जाती गंमत मला काय केलं एकट्याने होणार आहे काय आपल्या ठिकाणवर जबाबदारी आपल्याला सांगितली नाही मला सांगितले आपल्या ठिकाणा करायचे 16,360 बगरीचा मेला तुम्ही समजलं ना काय मेल्या म्हणून मेल्या मेल्या तसा मेला नाही 16,360 वगैरे मेला माता म्हणलं गुलामा गोळा होऊन चालले म्हणून एकत्र जमा कशा सगळं सांगायला लावायचा काय म्हणतात तर लावू या गवळणी चालल्यात मथुरेला त्यांचा रस्ता आपल्याला अडकवायचा आहे त्याचा लक्षात ठेवायचा आहे ना माझ्याकडे झोपी आहे याला आहे काय माझ्याकडे झोपी झोपी आहे बोल सांगायचं मध्ये काय समाज मी याला म्हणायचं मी काय म्हणता गौतमी आता ह्या वाचणार बरोबर ह्या वाचणार काय केलं माहितीये का बाबा ह्या वाजत देव ना एवढा मोठा बाण घालायचा कशाला काय आणि बाजाराला ना खाली 4-5 कोणी लावायच्या बरोबर बोलतोय बरोबर बोलतोय बरोबर बोलतोय त्याला खाली 4-5 कोणी लावायच्या आणि काय करायचं माहिती आहे काय करायचं बलती जायचा सगळ्या कोणी शब्दायच्या आधी गवला सिल्ली कोयनी आधी गवला सिल्ली कोयनी आधी गवला सिल्ली कोयनी तू मासे पकडायला आधी कोयनी लागतो पाहिजे ना तू काय सांगत मला काय माहिती तू सांग तुझी कोणी एवढी त्या गवळणी एवढ्या कोणी चिरणार कशाला माहिती आहे कोणी एवढे तू बोलतोस रे कशाला अरे गवळणी आपल्याला डोक्याने अडकवायचे हॅलो चालू कार्यक्रमासाठी
दीपक खापरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही त्रिमूर्ती नमन कला मंच त्यांचे स्वतःचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शिवभक्त कोकणची राधा साहिल ढिके यांच्याकडून खास मावशीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मावशीने नाव घ्यायचंय जरा हटके. तसेच शिवभक्त कोकण यांचे नमन दिनांक 25 जानेवारी दिवा येथे संतोष नगर येथे ओपन शो आहे. याचा रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. मावशीने नाव घ्यायचंय साहिल ढिके. लय फेमस आहे तो साहिल ढिके. त्यांची शाप वाट लावता. पापडीत पापडी सोन पापडी, पापडीत पापडी सोन पापडी. अहो साहिलराव मला समजलं आहे तुमची बाहेर 2-4 लपडी. तसेच खास मावशीसाठी पारितोषिक आलेलं आहे. संतोष पवार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मावशीने नाव घ्यायचंय संतोष पवार. गेले होते सिनेमा पाहायला, हाय काय नाही काय. गेले होते सिनेमा पाहायला, हाय काय नाही काय. अहो संतोषराव कुठे दिसत नाही. हा चालत नाही. अहो संतोषराव कुठे दिसत नाही. येऊन पडलं का काय. आपण कशाला आलो इथे. काय कुठं
पहिले खायची लोक आता उभी लोक आता खातील काय नवं लवकर सांग मला जाऊ मी पण तुला आणलाय काय माझा मावशे काय बोला तो तुला वगैरे समजत नाही माझा अरे कसा काय जाऊ दे म्हणून दे का नंतर दे आता काय हवं इथं लवकर सांगा आम्हाला जाऊ दे माझा समजत नाही रे बाय हे मावशे आपल्या काही बोलतोय काय होय बा तुझ्या बाजूला लावता नाही काय बा आज आता त्याला सरपंच केली आहे अगर पप्पा तिथे दाखवत का जीवन केली आता मला काय करायचं ते करा आम्ही बाजारात जाण्यापर्यंत जाणार आम्हाला कृष्णदेवाचा आदेश आहे तसा हे पोरीनो काय ऐकणार नाही आपण व्यवसाय करून थोडा वेळ विचार करूया हॅलो आतिश तांबे यांच्याकडून मावशीसाठी पारितोषिक आलेलं आहे 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे तरी मावशीने नाव घ्यायचंय आतिश तांबे लग्नात आला होता पेंटवाला लग्नात आला होता पेंटवाला काय नाव आतिश तांबे आतिश नावाचं नाव येते चुके का नाही झाला रेवा राकेश गावडे गुहागर पाठ पन्हाणे यांच्याकडून 101 रुपये पारितोषिक आलेलं आहे राकेश गावडे यांचं नाव घ्यायचं मावशीने राकेश गावडे वाकडा तिकडा गेला त्यावर मस्त बोला पहिला नवरा गेला म्हणून राकेश नवरा गेला तसेच तुषार पांगले यांच्याकडून कार्यक्रमासाठी 110 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तर आम्ही त्रिमूर्ती कलामांचे नमन त्यांचे आभारी आहोत धन्यवाद आता जा रे आता नाही आता आम्ही घ्यायला नंतर आम्ही आता बघतो तसेच कोकणचा सुपुत्र अजय भाईजे यांच्याकडून कार्यक्रमासाठी 100 रुपये पारितोषिक आलेले आहे तरी मावशीने नाव घ्यायचंय अजय भाईजे आता इथं नाव आठवण नाही तर अजय भाईजे शंकराच्या पिंडीवर बेल टाकते वापून आणि अजय रावांचं नाव घेत तुम्हा सर्वांचा मान राखतो बसले आपल्याला सांगावं लागेल चला समाजात मला खेळायला लागेल मावशी अशी विग्रह तुम्हाला पत्नीच्या बाजारात जाता येणार नाही नाव वाढलाय आणि त्याचा अत्याचार थांबवण्यासाठी तुम्हाला मात्र थांबायला पाहिजे
सोसल्यास राधे तू गला इथे सोसल्यास राधे तू गला सांगतो मी राधे माझ्या जन्मातली सांगतो मी राधे माझ्या जन्मातली किती सोसल्यास राधे तू गला किती सोसल्यास राधे तू गला सांगतो मी राधे माझ्या जन्मातली सांगतो मी राधे माझ्या जन्मातली पहिला अवतार मी पास धरोनी गंगासुराला मी वदिला दुसरा अवतार मी कुर्म धरोनी वंदनाचा वार मी वाईला नाश कर्णमूर्धनाचा नाश कर्णमूर्धनाचा जनी आलो आदना सांगतो मी राधे माझ्या जन्मातलीला सांगतो मी राधे माझ्या जन्मातलीला तिसरा अवतार वयावर धरोनी तुलावर तोडली दादर केला चौथा अवतार कर्जिय धरोनी हिरण्यकश्यपा मी वदिला वसुदेव देवकीचा वसुदेव देवकीचा मी कोणी जन्म घेतला सांगतो मी राधे माझ्या जन्मातलीला सांगतो मी राधे माझ्या जन्मातलीला सांगतो मी राधे तुझला तुझा कृष्ण
सांगतो राधे माझ्या जन्माचा लीला सांगतो राधे माझ्या जन्माचा लीला किती सोचल्यास राधे तू नाना गळा किती सोचल्यास राधे तू नाना गळा सांगतो राधे माझ्या जन्माचा लीला सांगतो राधे माझ्या जन्माचा लीला सांगतो